कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुण्यातल्या कार्यावरून आता नवीन वाद कार्यालयावरून निर्माण झालाय। कृषी मंत्र्यांच्या कार्यालयासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हेरिटेज बिल्डिंगचा बळी दिला जातोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी हा आरोप केलेला आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा कोकाटेंचा घाट असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भात पोस्ट शेअर करत माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे। फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबावेत असं म्हणत जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे। काम थांबवलं नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा दिलाय। सरकारमधल्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या एक वेगळ्या सुरस कहाण्या बाहेर येत आहेत आणि आताच अलीकडच्या काळामध्ये ज्या कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी गरिबांचे फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला, खुद्द कोर्टाने त्यांना शिक्षा दिली आणि वरच्या कोर्टाच्या स्थगितीमुळे आज त्यांचं मंत्रिपद टिकलेलं आहे। त्यांनी पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारचा उद्योग या ठिकाणी केलेला आहे आणि तो खुद्द या ठिकाणी कृषी खात्याच्या जमीन किंवा एकूणच कृषी महाविद्यालयासाठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याच्यामध्ये केलेला आहे। होय, पुण्यातल्या कृषी महाविद्यालयामध्ये एक इमारत आहे जी हेरिटेज नाही का वास्तू म्हणून त्या ठिकाणी त्याची नाही का नोंद आहे। त्या इमारतीमधला पहिल्या मजल्यावर या बहादरांनी स्वतःचं कार्यालय थाटण्याकरता ती हेरिटेज इमारतीचा तो मजला तोडण्याचं कामकाज केलं। तिथं तोडफोड मागच्या 2 महिन्यापासून चालू आहे आणि ती आज उघडकीस आलेली आहे। मला असं वाटतं की ज्या मंत्र्याच्या एकूणच कृत्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं किंवा त्यांची आमदारकी धोक्यात आली, याच्यानंतर सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारचा बोध घेतलेला नाही। आता या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना खुद्द मुंबईच्या मंत्रालयामध्ये चांगलं दालन दिलेलं असताना एकूणच नका जे कृषी विभागाचे वेगवेगळे ऑफिसेस प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्या ठिकाणी त्यांना ऑफिस असताना सुद्धा आता नव्याने पंचतारांकित या ठिकाणी ऑफिस करण्यासाठी त्यांनी घाट घातलेला आहे आणि त्याच्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या हेरिटेज इमारतीचा बळी दिला जातोय। ह्या निश्चित निंदनीय प्रकारे ही बाब आम्ही निश्चित मान्य उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये नेऊ, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा मंत्र्यावर बिलकुल कारवाई करणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला नाहीच, पण त्याच पलीकडे जाऊन आता या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचे नवीन नवीन उद्योग करायला मुभा दिली जाते। त्याच्यामुळे या मंत्र्याला आता तरी आवरा अशीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि पुण्यातल्या जनतेच्या वतीने त्यांना मी मागणी करतो आणि किमान हेरिटेजच्या संदर्भातले जे काही नियम असतील, जर चुका झाल्या असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार याचा जबाब याचा जाब निश्चित महाराष्ट्राला तुम्ही द्या, ही सुद्धा या ठिकाणी माझी मागणी राहील। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, आधी सरकारी कोट्यातलं घर लाटलं, त्यावरून आरोप झाला, शिक्षा झाली, आता पुन्हा परत कृषी विद्यापीठाच्या जागेतला हा सुद्धा वाद आता कार्यालयासाठीचा नवीन समोर येतोय। कोकाटेंच्या अडचणी आता आणखी वाढत चालल्या। बरोबर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी जो आरोप केलेला आहे की कोकाटेंनी कृषी विद्यापीठात जी हेरिटेज वास्तू आहे तिथे त्यांचं कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी तोडफोड आणि काम जे सुरू होतं कार्यालयाचं त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांसाठी स्वतंत्र दालन आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांचे केबिन त्यांच्यासाठी उपलब्ध असतात, अशावेळी पुण्यात अशा पद्धतीचं हेरिटेज वास्तूमध्ये कशासाठी कार्यालय हवं आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने त्यांनी आवाज उठवलेला आहे। आपण बघतोय की यापूर्वी देखील कोकाटे अडचणीमध्ये सापडलेले होते, आता पुन्हा एकदा या सगळ्या कार्यालयाच्या प्रकरणावरून देखील त्यांच्यावर टीका होताना बघायला मिळते आहे। मुंबईमध्ये कार्यालय असताना पुन्हा पुण्यात स्वतंत्र पंचतारांकित कार्यालय कशासाठी, अशा पद्धतीचा जो सवाल आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जातोय। बघावं लागणाऱ्या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने पुढे नेमकं काय घडणार आहे। जी, अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी या सगळ्या संदर्भात आता गंभीर आरोप केलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या पुण्यातल्या कार्यालयावरून हा नवा वाद निर्माण झालेला आहे। फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा जगताप यांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पुण्यातल्या कार्यालयासाठी कृषी महाविद्यालयाच्या हेरिटेज बिल्डिंगचा बळी दिला जातोय असा गंभीर आरोप केला जातोय।